नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव संगपाल देवदास मोरे, मुक्काम पोस्ट मोजपुरी, तालुका जिल्हा जालना. बरं. आता आपण इथं कशासाठी आले होते? सर, तर मला खूप वर्षापासून हा दम्याचा त्रास सुरू आहे, परंतु मी खूप वेळेस ट्रीटमेंट केली, परंतु तुमचं यूट्यूबवर पाहिलं की दमा माझा विश्वास नव्हता, परंतु दमा पूर्णपणे नीट होतो. मी अनेक डॉक्टरला म्हटलं, सर हे कायमस्वरूपी नाही. म्हणे सर, तुमचं ज्यावेळेस हवामानामध्ये बदल होईल, पावसात भिजताना, त्यावेळेस तुम्हाला 100% ते येणार आहे आणि तुम्हाला दम पंप चालू ठेवावा लागणार आहे. परंतु तुमचं का युट्यूबला बघितलं, म्हणलं प्रत्यक्षात आपण पाहावंच. त्यामुळं तुमचा व्हिडिओ पाहून मी आज इथपर्यंत आलेलो आहे आणि तुमचं 7 दिवसाची ट्रीटमेंट घेऊन मला ते जे श्वास घेण्याची शिट्टी वाजण्यासाठी शिट्टी वाजण्याचा आवाज होता, तो पूर्णपणे बंद झाला आणि मला थोडंसं फ्रेश, पोट साफ होऊन चांगलं फ्रेश वाटलं. आणि खूप वर्षापासून, म्हणजे किती वर्षापासून साधारणतः त्रास होता? दम्याचा कमी 15-16 वर्षापासून. 15-16 वर्ष. परंतु मागच्या 2-4 वर्षापासून तो मला जास्त जास्त झालं. हा. सर, हा विश्वास तुम्हाला येत नव्हता 7 दिवसात दमा नीट होऊ शकतो म्हणून? आता पण नाही, परंतु ज्यावेळेस आभाळ येतं आणि हवा अशी गच्च असते, झाडाचं पान हलत नाही आणि मग त्यावेळेस 100% माझी शिट्टी सुरू होते. माझ्या 7 दिवसात सुरू झाली, आपण इलाज सुरू केला तेव्हापासून झाली? सर, तसं वातावरण नाही ना, मी भिजलो नाही, कुठं वातावरण नाही तसं. अच्छा, भिजले नाही वातावरण तसं झालं नाही. दमट वातावरण जर असेल तर मला असं वाटतं की पुन्हा शिट्टी वाजू शकते. असं वाजू शकते, पण आता तुम्हाला तसं वाटतंय, जे तुमचं 16 वर्षापासून तुम्ही सहन करतात म्हणून तुम्हाला तसं वाटलंय. पण आता इथून पुढे तुम्हाला कोणताही मोसम येऊ, ढगाळ आलं की हवा बंद हो, तुमचं काहीच होत नाही. फक्त आता मी जे तुम्हाला व्यायाम शिकवला तो आयुष्यभर करायचा. आणि आपल्याकडे जे आले साधारणतः 7 दिवसाचा किती रुपये खर्च काय आला होता आपला? ट्रीटमेंटमध्ये 7 दिवसाचा 2100 रुपये. 2100 रुपये खर्च आला. म्हणजे हा खर्च जास्त आहे की व्यवस्थित कमी आहे? व्यवस्थित मी खूप पैसे खर्च केले, लाखो रुपये टाकलेले असतात, लोक खूप लाख टाकलेले असतात जालन्यामध्ये. पण सर, आपल्याकडे काय असतं माहिती आहे का, होऊ शकतं पेशंटला आपण कमीत कमी याच्यात करण्याचा प्रयत्न करत असतो सर्वसामान्य. आता म्हणजे कसं की मग काही तर असे हिंमतच करत नाही की जास्त, त्यांना वाटतं की खूप पैसे खर्च लागतो, पण आपण कमीत कमी खर्चात करण्याचा प्रयत्न करत असतो. पेशंट लगभग 100% चांगलेच होतात. बरं सर, हे अनुवंशिक आहे का? बरं, वडिलापासून असं काय? कितीही असू दे सर, अनुवंशिकवाले सुद्धा आपल्याकडे आले, 3 वडिलांना ते नीट झाले. माझ्या वडिलांना आजार होता. काही प्रॉब्लेम नाही, नीट होतात. मग आता आपल्या दवाखान्याविषयी काय बोलू इच्छिता तुम्ही? सर, मला इतका विश्वास तुम्ही दिलाय, त्यामुळं मला असं वाटतं की सर, तुमच्या दवाखान्यामध्ये मी माझे मित्र जे आहेत त्यांना सुद्धा मी सांगू शकतो आणि त्याला यकीन करून देऊ शकतो मी की बाबा मला इतका फरक पडला, तर तुमच्यापर्यंत त्याला मी 100% घेऊन येणार.